आपण बघत आहात आवाज कसमादेचा। शनिवारी सायंकाळी झालेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मनमाड शहरासह परिसराला जोरदार तडाखा दिला। या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असून एका दुर्दैवी घटनेत बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मनमाड शहरातील मातोश्री रमाबाई नगर परिसरातील शेजारील सुरू असलेल्या बांधकामाची भिंत जोरदार वाऱ्यामुळे कोसळली। या दुर्घटनेत संजय विठ्ठल संसारे आणि त्यांची पत्नी आशा संसारे गंभीर जखमी झाले। दोघांना तातडीने उपचारासाठी मालेगाव इथं हलवण्यात आले, मात्र संजय संसारे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आशा संसारे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मनमाड परिसरातील बिडगर वस्तीमध्ये अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तसेच संसारोपयोगी वस्तूंचंही मोठं नुकसान झाले। काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्यात। मनमाडसह नांदगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये शेती, घर आणि इतर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। चक्रीवादळाला काय हे इडून पुढे असं संकट कधीच झालं नाही आमच्या। असं संकट आलं आमच्या, आमचे लेकर बाळ वाचले, आमची देवाची कृपा आमच्या, त्याच्यामुळे आमचं लय देवाने संकट टाळलं। पांडुरंगा विठ्ठला आमच्या काहीतरी विठ्ठलाची कृपा असल्यामुळं आमचे नातू पंतू, आमचे भाऊ भाऊजाई सुनामुला वाचले। पांडुरंगा नाही तर असं संकट देवा हे टाळणं शक्य नव्हतं। जेव्हा वर उडले तेवढ्याच मिनिटाला तारी मिळलो म्हणून वाचलं, नाही तर काही ना काही